हॅलो एव्हरीवन. मी अमर कांबळे. 27 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या परिषदेचा कार्यक्रम संपवतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेथेच तयार केलेल्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. तेव्हा अचानक एक वृद्ध स्त्री येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघून राहायला लागते, अश्रू ढाळायला लागते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिची विचारपूस करतात. तेव्हा ती स्त्री म्हणते, मला काहीच झालेलं नाही, मला फक्त तुम्हाला पाहायचं होतं. आणि अचानकच अनेक स्त्रिया येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर येऊन बसतात. त्यास बाबासाहेबांना आनंद होतो. म्हणतात की आज आपल्या समाजातील स्त्रिया पाहण्यासाठी इथपर्यंत आलेल्या आहेत. याच जर स्त्रिया चळवळीमध्ये सहभागी झाल्या तर आपली चळवळ खूप मोठी होईल. म्हणून नंतर त्यांची राहायची सोय करतात आणि दुसऱ्या दिवशी सभेचा कार्यक्रम भरला जातो. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, स्त्रिया ज्या पद्धतीने घरकामात पुरुषांसोबत देतात, त्यांना हेल्प करतात, मदत करतात, त्याच पद्धतीने जर स्त्रिया चळवळीमध्ये मदत करायला लागल्या, पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून चळवळीमध्ये सहभागी झाल्या, तर चळवळ खूप लवकर मोठी होऊन ती यशस्वी होऊ शकते. कारण स्त्री घराला घरपण आणू शकते, तर चळवळीला पण घरपण आणू शकते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या बाबतीत व्यक्त करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील स्त्रियांविषयीचा सकारात्मकपणा आणि स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून जगलं पाहिजे, ही दूरदृष्टी फक्त समतावादी महानायकाच्या विचारातच असू शकते. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत शेअर करा. धन्यवाद. जय भीम.